छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जयदीपला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। या प्रकरणी महत्त्वाची बाब म्हणजे जयदीप यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती समोर येतेय। जयदीपला अटक करण्यासाठी अनेक पथके नेमण्यात आली होती। त्यातील कल्याणमधील पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या टीमनं रात्री जयदीपला घरातून ताब्यात घेतले। सिंधुदुर्गचे पोलीस जयदीपच्या मागावरच होते। गुंजाळ यांनी आरोपी जयदीपला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले। पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर त्याला 2 आठवड्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले। आरोपी जयदीप हा कसाऱ्यावरून लोकल ट्रेनने कल्याण रेल्वे स्थानकात येऊन पोहोचला होता। यावेळी जयदीपने डोक्यावर टोपी घातली होती आणि तोंडाला मास्क लावला होता। त्याच्या हातात 2 बॅग होत्या। त्याच्या राहत्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी तो निघाला होता, परंतु इमारतीच्या गेटवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। इमारतीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र पाहिल्याशिवाय पोलीस इमारतीमध्ये कोणालाही सोडत नव्हते।